कुर्फी शिमलापासून फक्त 14 किलोमीटर. रात्रीच्या 10 वाजता शिमलाला पोहोचलोय. इथं पाऊस सुरू आहे आणि सगळीकडं स्नोफॉल झालाय. इथं वरती आमची रूम आहे, त्याच्या खाली इथं गाड्या वगैरे लावलेल्या आहेत बाकीच्यांच्या. आमची गाडी रोडवरच लावलेली आहे आणि इथं पाऊस आणि स्नोफॉल चालूच आहे इथं शिमलामध्ये. रात्रीचं रूमवर यायला लेट झाल्यामुळे रूमवरच चिकनच्या हंड्या मागवलेल्या आहे. डे मध्ये आमच्या हॉटेलचा व्ह्यू आहे, काल नाईट मध्ये दाखवला. आज सेम लोकेशनचा डे मध्ये काय. थार आणि सेल्टॉस 2 गाड्या आम्ही आणल्यात, तिथं खाली पार्किंग केली होती. इतका रात्रीचा स्नोफॉल झालाय की अख्ख्या गाड्या आमच्या बर्फाने भरून गेलेल्या आहेत आणि सगळीकडे बर्फ झालेला आहे रोडवरती. अशा पद्धतीने ती बर्फ रोडवरचा बाजूला करत आहे गाडी. सकाळी लवकर उठून चहाच्या शोधात आलोय. साईडला मोस्टली सगळ्या जिमने गाड्याच दिसतात इथं आणि काय आल्टो आहेत आणि सगळ्या रस्त्यावरती बर्फ झालाय. सकाळ सकाळ तो हटवलाय. ते सगळा बर्फ साचून रोड ब्लॉक झालाय आणि तर महाराष्ट्र सारखं JCBचा खेळ बघायला पण बरीच गर्दी जमलेली आहे. शिमला क्रॉस करून 10-12 किलोमीटर पुढे आलं की असं डायरेक्ट स्नोनी भरलेले रस्ते आहेत. इतकाच काल स्नो झालाय की अख्ख्या रस्त्यावरती स्नो सांडलेला आहे आणि लोक गाड्या लावून शेजारी फोटोशूट करत आहेत. शिमलापासून एकदम क्लोजेस्ट आहे आणि एकदम भारी प्लेस आहे. मोस्ट ऑफ टाईम शिमला दरवर्षी बर्फ पडत नाही, काही वर्षीच पडतो आणि कमी पडतो. ह्या वर्षी शिमल्याच्या आजूबाजूला बराच कुर्फीवरून रिटर्न आम्ही जाऊन शिमलाची ट्रिप मारायला गेलतो. इथं लिफ्टने आम्हाला डायरेक्ट मॉल रोडला सोडलं. जरा शॉपिंग करायची होती. मॉल रोडवरती बरीच गर्दी होती आणि डिकॅथलॉन ऐवजी इथं शिमलामध्ये लय मस्त स्नोची मटेरियल आहे आणि इथं आम्ही